राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अंबरनाथ शहर अध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड। पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष भरत गुंदळे यांनी दिली माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात सहकाऱ्यांसह जाहीर प्रवेश करून शरद पवार गटाला जबरदस्त धक्का दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शहर अध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला। त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संघटनेला आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्का बसला आहे। प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सदाशिव पाटील यांचे स्वागत करून त्यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती करत तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे। तर डी मोहन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भरत गुंदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित शहराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, किसनराव तारमळे, कमलाकर सूर्यवंशी, अप्पा मालुसरे, कार्याध्यक्ष डी मोहन, माजी नगरसेवक सचिन पाटील, पूनम शेलार, प्रमोद बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहर अध्यक्ष म्हणून सदामामा काम करतील, त्यांच्या बरोबर कार्याध्यक्ष म्हणून डी मोहन सर काम बघतील। हे दोघे नेते अंबरनाथ शहराचे अध्यक्ष म्हणून मामा आहेत, कार्यकर्ते आहेत। त्या दोघांनी निर्णय घ्यायचा। त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे वरिष्ठ नेते तारमळे साहेब, आमचे कमलाकर सूर्यवंशी, अप्पा मालुसरे हे त्यांना मार्गदर्शन करतील आणि प्लॅनिंगला ते त्यांना मदत करतील। खरं म्हणजे आता राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातलेल्या आहेत। त्याप्रमाणे थोडा कार्यकर्त्यांचा आग्रह पण होता आणि खरं म्हणजे पक्ष बदली करण्याचं खरं जर तुम्ही विचारला की बाबा तुम्ही फास्ट निर्णय का घेतला, मी सगळ्यांची कोणाची अशी मीटिंग घेऊन बोललोच नाही। हा फास्ट निर्णय घेण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच होता का सदामामाला दुसऱ्या पक्षातले मोठे नेते शोधत होते का तुम्ही आमच्यात या, पण आता इकडे तिकडे चुकीचा निर्णय कोणाच्या प्रेशरनी घेण्यापेक्षा किंवा होण्यापेक्षा हा निर्णय मी फटकन जोरात घेतला। सर्वांना न सांगता मी घेतला, कारण मला माहिती होता माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यावर विश्वास आहे म्हणून पटकन मी आमच्या जिल्हाध्यक्ष असतील तारमळे साहेब आणि सूर्यवंशी साहेब यांच्या कानावर घातला आणि त्यांनी वरती कळवलं। त्यांनी सांगितलं मामाला येऊ द्या, वेलकम, घेऊन या, आणि लगेच मला वाटतं 24 तासात हा निर्णय झालेला आहे आणि पटकन निर्णय घेतला। मी शहराध्यक्षपद दिलं आणि मग सगळ्यांना मी सांगतो आता आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे। मग युतीमध्ये जो निर्णय अजितदादा तटकरे साहेब घेतील, आमचे जिल्हाध्यक्ष वगैरे, तो आम्हाला मान्य असेल। आम्ही त्या निर्णयाचं कुठेही म्हणजे असं काही बाधा आणून देणार नाही। 100% ते आदेश आम्ही पाळणारे लोक आहोत। नगराध्यक्ष पदासाठी महिला रिझर्वेशन जे आहे ते खुलं पडलेलं आहे। सचिन दादा यांच्या पत्नी इच्छुक आहेत का? हा, इच्छुक का नसावं सांगा ना तुम्ही। इच्छुक तर मला वाटतं आता एक 2-4 डझन तरी असतील आमच्या महिला भगिनी। इच्छुकला काय होतं सांगा ना, पण युतीचा जो निर्णय येईल तो अखेरचा असेल एवढा तर मी 100% मानतोय आणि सांगतो सर्वांना। आपलं अकेला चलो, पक्ष सांगतील, जिल्हाध्यक्ष सांगतील त्याप्रमाणे आम्ही चालणार। मग युती नाही झाली तर हेच सांगतील ना वरचे लोक तर मामा आपल्या तयारीला लागा तुम्ही, आणि तशीच जर तयारी आम्ही ठेवलेली आहे इकडे। सोबळाची तयारी कशी असणार म्हणजे सोबळावर लढायची तयारी असणार ना। आम्ही सोबत तयारी म्हणजे जिल्हा आमच्या जो आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे जो कोणी असेल या लोकल मध्ये आमच्या पक्षात जो ठरवला उमेदवार तो दिला जाईल, आणि इच्छुक उमेदवार आमच्या वार्डात असतील ते जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून आणि आमच्या ही सगळी टीम असेल यांच्या माध्यमातून आम्ही ते ठरवणार की बाबा कुठल्या वार्डामध्ये कोणाला बसवलं गेलं पाहिजे हे संपूर्ण आम्ही व्यवस्थित ठरवून उमेदवार देणार।